बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही गोष्ट तुकाराम मुंडे साहेबांच्या बाबतीत तर खरी ठरली आहे. ऐका, विद्यार्थी व विषयांच्या तुलनेत शाळेत शिक्षक कमी होते. त्याचा परिणाम अभ्यासावरती होत होता. पूर्ण विषयांचे ज्ञान मिळत नव्हते. त्यात पुन्हा काही शिक्षक निव्वळ वेळ मारून न्यायचे. त्यात एक भूगोलाचे शिक्षक होते. ते शिकवताना नुसते पुस्तक वाचून दाखवायचे, तपशील काही समजून सांगत नव्हते. शिवाय दांड्याही मारायचे. सरकारी अनास्थेचा हा कारभार असाच सुरू राहिला तर आपले मोठे नुकसान होईल याची जाणीव होताच तुकारामने विद्यार्थ्यांना गोळा केले व सर्वांच्या स्वाक्षरीनिशी एक अर्ज लिहिला. पण तो द्यायचा कोणाला हा प्रश्न होता. ज्यांच्या विरोधात लिहिले त्याच शिक्षकांना तो देऊन उपयोग नव्हता. तुकारामने तो अर्ज योग्य वेळेसाठी सांभाळून ठेवला. लवकरच योग्य वेळही आली. शाळेचे इन्स्पेक्शन ठरले, अधिकारी आले, विद्यार्थ्यांना विचारणा करू लागले. तुकारामची पाळी येताच त्याने अर्जच अधिकाऱ्यांच्या हातावर ठेवला. अर्ज पाहून अधिकारीही हादरला. विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतक्या पोटतिडकीने आर्जव केली आहे हे बघून अधिकाऱ्यांनाही त्या अर्जाला गांभीर्याने घेतले व पुढच्या काहीच दिवसात कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकाच्या बदलीचे आदेश निघाले. हे पुस्तक आहे तुकाराम, जे की तुकाराम मुंडे साहेबांच्या आयुष्यावरती आहे. त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा याच्यामध्ये उल्लेख आहे. लहानपणी त्यांची असणारी हालाकीची परिस्थिती, त्यांनी केलेले कष्ट, त्यांना दिलेली साथ, त्यांच्या स्पेशली मोठ्या भावाने दिलेली साथ ह्या पुस्तकामध्ये विशेष करून वर्णन केलेली आहे. हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला नक्की पुस्तक वाचायला आवडेल. पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यांना आजच संपर्क साधा.